गोरक्षपालं गुरुशिष्यपालं शेषाहिमालं शशिखण्डभालं कालस्य कालं जितजन्मजालं वंदे जटालं जगदब्जनालं नम पार्वतीपते हर हर महादेव। ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे। वैष्णवांचा जिव्हाळा, वैष्णवांचा जिव्हाळा, या जिव्हाळ्याच्या माध्यमातून आपण वैष्णव आज आपण संवाद साधतोय। आणि आजचा विषय जो कृष्णाजी महाराजांनी आम्हाला दिलेला आहे त्यांच्या आज्ञेनुसार आज श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभवाच्या ज्ञान अभेद कथन या चौथ्या प्रकरणाच्या 12व्या ओवीवर आपण बोलणार आहोत। ही ओवी आपण पहिले समजून घ्यायचा प्रयत्न करू आणि त्यानंतर प्रमेय सिद्धांत यावर चर्चा करू की विश्वाही वेगळ वाढे जे सूर्यमंडळ ते तेजमित निखळ तेची होय। ज्ञान आणि अज्ञानाचं कथन सांगत असताना अमृतानुभवाच्या चौथ्या प्रकरणामध्ये उदाहरणादाखल ज्ञानोबांनी प्रकरण 4 मध्ये ओवी क्रमांक 7 पासून तर 13 पर्यंत उदाहरणांची पंगत मांडली। मग आजच्या सेवेला आपण घेतलेली ही जी ओवी आहे ही 12 क्रमांकाची ओवी आहे। आज गुरुपुष्यामृत योग आहे। आजच्याच दिवशी गुरु हा पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो। फार सुंदर मुहूर्त आहे। आजच्याच दिवशी साक्षात गंगाजी माता या पृथ्वीवर अवतरित झाल्या। आज सहजच एवढा सुंदर युग येतो आहे की आजच्याच दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं सुद्धा स्मरण आहे। आणि असा हा सुंदर सुवर्ण योग आणि त्यात आपल्या संवादामध्ये प्रत्यक्ष कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती गुरु श्री ज्ञानोबाराय महाराजांचा अमृतानुभव आणि त्यातली सुद्धा भक्ती पुरस्सर ज्ञान पुरस्सर 12वी ओवी आपण घेतोय। विषयाला सुरुवात करताना मी पहिले पृष्ठभूमी सादर केली। मला असं वाटतं की ज्ञानेश्वरीमध्ये आणि अमृतानुभवामध्ये विज्ञानजन्य सायन्स रिलेटेड गोष्टी आहे म्हणून ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 या अध्यावत आहे असं आपण म्हणतो। पण तुम्हाला एक गंमत सांगतो, ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, चांगदेव 65 असेल, यामध्ये सायन्स असणं म्हणजे ज्ञानेश्वरी मोठं असणं नाही बरं का। उलट हा त्यावेळेसचा आपल्या दैनंदिन आयुष्यातला ज्ञानाचा अभ्यासाचा एक अभिन्न भाग होता, त्यामुळे तो तिथे प्रगट झालेला आहे। पण या सायन्सच्या सुद्धा पलीकडे आम्ही सायन्सला मराठीमध्ये विज्ञान हा शब्द वापरतो। आता खरं जर पाहिलं तर विज्ञान या शब्दाला जर आपण मराठीमध्ये, संस्कृतमध्ये आणि हिंदीमध्ये आपल्या परंपराधिष्ठित, शास्त्रधिष्ठित, वेदधिष्ठित पद्धतीने सोडवायचा प्रयत्न केला तर विज्ञानाचा अर्थ हा सायन्स या इंग्रजी शब्दाशी कुठेही जुळत नाही। तो त्याच्याही प्रचंड आणि प्रचंड पलीकडला आहे। सबस्टिट्यूटल शब्द आपल्याला सापडत नसेल कदाचित, म्हणून सायन्स या शब्दाला आपण विज्ञान म्हटलं। आपल्याला नवल वाटेल, श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा ज्ञान विज्ञान योग आहे। ते विज्ञान म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांड आणि चराचरामध्ये उपस्थित असलेल्या त्या परम ऊर्जेला अनुभव करण्याचं शास्त्र। एक सुंदर वाक्य आहे की देव आहे तो सगुण रूपात पाहणं, त्याला अनुभवित करणं म्हणजे ज्ञान। आणि तो सगुण देवता मात्र सगुणातच नाही तर तो या चराचरात, या ब्रह्मांडाच्या प्रत्येक अस्तित्वामध्ये स्पंदन म्हणून आहे। हे अनुभवणं, जाणणं नाही बरं का, अनुभवणं म्हणजे विज्ञान। एवढी व्यापक व्याख्या बरं का विज्ञान या शब्दाची।
अनावधानाने कुठला शब्द सापडला नाही म्हणून आपण सायन्सला विज्ञान हा शब्द दिला आणि तिथे आपण गफलत सुरू केली. असो, विज्ञान काय करतं म्हणजे सायन्स काय करतं तर पदार्थाची जाणीव आपल्याला करून देतं. पदार्थाची झालेली जाणीव येर प्रपंचू हे विज्ञान असं ज्ञानोबा महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. विज्ञानाची शाखा सीमित आहे. सायन्स, विज्ञान हा सायन्स म्हणून वापरतो, परंतु शास्त्रोक्त पद्धतीने विज्ञान हा जर शब्द पाहाल तर त्याची व्याख्या फार विस्तृत आहे. त्यामुळे आपण त्या ओव्या घेतो की नाही, आणि ओव्या घेतल्यानंतर आपण म्हणतो की 750 वर्षांपहिले ज्ञानेश्वर महाराजांनी विज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, त्या अत्यंत क्षुल्लक होत्या बरं का. ज्ञानोबांनी त्याच्याही पलीकडे आजच्या सायन्सला क्वांटम थेअरी काढल्यानंतर, म्हणजे थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या पलीकडली स्ट्रिंग थेअरी, बटरफ्लाय थेअरी, म्हणजे हे शब्द कदाचित जड असतील, आपल्याला परिचित नसतील, पण ते परिचित करून घ्यावे. विज्ञानाला म्हणजे प्रॅक्टिकल फिजिक्स याला सुद्धा जेव्हा त्याच्या स्वतःच्या कक्षेमधून बाहेर जाऊन क्वांटम थेअरी, थेअरी ऑफ एव्हरीथिंगचा शोध घ्यावा लागला, गॉड पार्टिकल शोधल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जे प्रॅक्टिकल सायन्स, प्रॅक्टिकल फिजिक्स वापरतोय ते कुठेतरी कमी पडतं. आणि म्हणून त्यांनी आता क्वांटम कॉन्शियसनेस, क्वांटम थेअरी अशा काहीतरी प्रयोगांना सुरुवात केली. त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एक शक्ती कार्यरत आहे. आपल्याला नवल वाटेल, जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला, पहिलं चांद्रयान चंद्रावर गेलं, म्हणजे हा पूर्ण थेरम इंटरनेटवर पण अवेलेबल आहे. मी सांगतोय आणि तुम्ही ऐकतोय असं नाही बरं का. प्रमाणाबाहेर काही बोलायचं नाही आणि सगळं प्रमाणबद्धच बोलायचं. तर या नील आर्मस्ट्रॉंगनी पहिला पाऊल चंद्रावर ठेवलं आणि त्यावेळेसचे अमेरिकन राष्ट्रपती जे होते त्यांनी टेलिकम्युनिकेशनद्वारे यांच्याशी संवाद साधला. हे यूट्यूबवर पण अवेलेबल आहे. आणि त्यावेळेस अमेरिकन प्रेसिडेंट या नील आर्मस्ट्रॉंगला विचारतात, डू यू फाइंड गॉड देअर? तुला देव दिसतो आहे का? आणि त्यावेळेस नील आर्मस्ट्रॉंगचे शब्द होते, जपून ऐकाल बरं का. अवकाशात पाहताना प्रकाशाच्या पलीकडे अखंड अंधाराकडे पाहत असताना नील आर्मस्ट्रॉंगचा शब्द होता, डायलॉग होता, येस शी इज ब्लॅक. हे मीच बोलत नाही, हे यूट्यूबवर पण अवेलेबल आहे. आणि ॲलन वॉट्स नावाचे फार एक मोठे तत्त्वज्ञ होऊन गेले. त्यांच्या प्रत्येक लेक्चरमध्ये कॉन्शियसनेस म्हणजे चेतनेच्या विषयी बोलत असताना ते हा शब्द नेहमी वापरायचे की त्यावेळेस नील आर्मस्ट्रॉंग म्हणतो, हो देव आहे आणि ती काळी आहे. त्यावेळेस नील आर्मस्ट्रॉंगनी येस शी इज ब्लॅक असा शब्द वापरला. असो, तदनंतर विज्ञानाच्या कक्षा वाढत गेल्या. विज्ञान अजूनही लेकरू आहे. सायन्स, फिजिक्स हे लेकरू आहे आणि ते लेकरू आता शिकतंय. आपल्यापर्यंत पोचायला, ज्ञानेश्वरीच्या कक्षेपर्यंत यायला, अमृतानुभवाच्या कक्षेपर्यंत यायला, चांगदेव 65च्या कक्षेपर्यंत याला याचा अनुभव आणि वय वाढवावं लागेल. आता कुठेतरी ते शहाणं बनतंय. याचाच अर्थ सायन्स कमी आहे आणि अध्यात्म मोठं आहे असं नाही. बापानी लेकराला सांभाळून घ्यावं. परत भेद उत्पन्न नका होऊ देऊ बरं का. तो आपलं संघ आहे आणि आज विज्ञानाचीच कुठेतरी प्रगती आहे. त्यामुळे हजारो किलोमीटरवर बसून आपण एकमेकांशी संवाद साधतो. तंत्रज्ञानाला तत्वज्ञानाची जोड असली की ते विनाशाकडे जात नाही. बरं, या विज्ञानाला सुद्धा म्हणजे सायन्सला सुद्धा अनेकदा धर्माचा आधार घ्यावा लागला. कोपनहेगर नावाचे एक वैज्ञानिक होते. त्यांना ॲटम बॉम्बचा फादर म्हणतात बरं का. द फादर ऑफ ॲटम बॉम्ब, कोपनहेगर. हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर सापडेल प्रमाणबद्ध. ज्यावेळेस हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये विश्वयुद्धाच्या दरम्यान, द्वितीय विश्वयुद्धाच्या दरम्यान
अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला आणि तो अणुबॉम्ब टाकल्यानंतर हाहाकार माचला. काही सेकंदात लाखो लोक मरण पावले आणि हा फार जबरदस्त धक्का होता संपूर्ण ह्युमॅनिटीसाठी, संपूर्ण मानव जनतेसाठी, संपूर्ण विश्वासाठी. हा फार मोठा झटका होता आणि यावर काहीतरी भाष्य करावं म्हणून त्यावेळेस अमेरिकेच्या नॅशनल चॅनलवर कोपनहेगर संबोधित करतात राष्ट्राला आणि या सायन्सवादी फादर ऑफ ॲटम बॉम्बच्या जनक असलेल्या व्यक्तीला त्यावेळेस भगवद्गीतेच्या विश्वरूप दर्शनात्मक एकादश 11वा अध्यायाचा उदाहरणादाखल सहारा घ्यावा लागला. कोपनहेगर म्हणतो की हिंदू धर्मामधल्या भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बघ अर्जुना, इथे सर्वांचा संहार करण्यासाठी मीच मृत्यू म्हणून उभा आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही इथे ॲटम बॉम्ब टाकला. म्हणजे या सायंटिस्ट लोकांना सुद्धा कुठेतरी धर्माचा आधार घ्यावा लागतो. असो, ही पृष्ठभूमी फार क्लिअर केली असेल असं मला वाटतं. आता आपण या अमृतानुभवाच्या प्रकरण 4 मधल्या 12व्या ओवीवर येऊया. मी पुनश्च एकदा ती ओवी वाचून दाखवतो की विश्वाही वेगळं वाडे जे सूर्यमंडळ ते तेजमित निखळ तेची होय. आता ही साधी ओवी आहे, अमृतानुभवाची साधी ओवी आहे, परंतु ती तितकी साधी नाही. तिच्यात जर आपण समजा थोडं खोदकाम केलं, थोडा विचार केला तर ज्ञानोबराय महाराज या ओवीनुसार साधा अर्थ काय करतात सांगू का? पहिले साधा अर्थ सांगूया आणि मग त्याला ज्ञानोबांच्या या विज्ञानाला आजच्या सायन्सची जोड देऊया, बरं का? अभिमान वाटावा बरं का आपल्याला ज्ञानोबांवर. ज्ञानोबराय महाराज म्हणतात की हे जे सूर्यमंडळ आपण पाहतो ना, आपला सूर्य आहे, पृथ्वी आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे, प्लुटो आहे, नेपच्यून आहे. हे सूर्यमंडळ जे आहे हे एका महाकाशामध्ये स्थित आहे. आपल्याला सर्वांना ते विदित आहे. ज्ञानोबराय महाराज म्हणतात हे सूर्यमंडळ ज्या महाकाशामध्ये स्थित आहे ना, थोडं वर गेल्यानंतर आपण जर पाहायला गेलो, म्हणजे त्यावेळेस ज्ञानोबराय महाराजांजवळ हबल नव्हती, पण बुद्धीची परिपूर्ण सबलता होती. हबल नव्हती पण बुद्धीची परिपूर्ण सबलता होती. त्यामुळे ज्ञानोबराय महाराज म्हणतात आपलं हे जे सूर्यमंडळ आहे ना, हे एका महाकाशामध्ये स्थित आहे. आणि जेव्हा या महाकाशाचा आपण विचार करतो, ब्रह्मांडाचा विचार करतो, तेव्हा आपलं सूर्यमंडळ जे आपल्याला भव्य दिव्य वाटतं, हे एका लहानशा ताटलीप्रमाणे, एका लहान बाळाच्या छोट्याशा ताटलीप्रमाणे अगदी छोटंसं भासतं. आणि या महाकाशाच्या पोकळीमध्ये जे तेज दिसतं ना, ते तर तेज आपल्याला दिसूनच पडतं, पण जिथे हे तेज जात नाही तिथे जो अंधकार भासतो तिथे सुद्धा काहीतरी असतं, बरं का? गंमत आहे बरं. ज्ञानोबांच्या या विज्ञानाला आपण आता सायन्सचा दुजोरा देतो. पहा, सर्वजण सोबत राहा आणि जेवढे काही आपला संवाद झालाय तो स्वतः सुद्धा तपासून पहा. संप्रदाय हा अनुभवजन्य आहे, बरं का? अनुभवाने समृद्ध करणार आहे. फक्त बोलताना आणि म्हणजे वक्ता आणि श्रोता हे अनुभवाकडे जावे या भावनेतला हा संप्रदाय आहे. हा अभ्यासात्मक संप्रदाय आहे, हा अनुभवात्मक संप्रदाय आहे. अनुभवाने समृद्ध करण्यासाठी हा संतांचा सगळा आटापीठ आहे. असो, ज्ञानोबराय महाराज आम्हाला सांगतात की तुमचं हे जे सूर्यमंडळ आहे हे महाकाशामध्ये स्थित आहे आणि महाकाशाचा विचार केल्यानंतर तुमचं हे सूर्यमंडळ जे तुम्हाला भव्य दिव्य वाटतं, हे या महाकाशामध्ये एखाद्या लहानशा बाळाच्या छोट्याशा ताटलीप्रमाणे एका बाजूला वन साइडेड आहे. झालं ज्ञानोबांचं विज्ञान. आता आपण सायन्सकडे जाऊ, बरोबर? खगोलाकडे जाऊया, ॲस्ट्रॉनॉमीकडे जाऊ, बरोबर? आता आपलं हे जे सूर्यमंडळ आहे याला सोलर सिस्टीम आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. यात सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह आहेत.
आणि ते आपल्याला अगदी लहानपणापासून माहीत. आता ही सूर्यमाला जी आहे, ही जी सोलर सिस्टीम आहे, बघा बरं का, ही सोलर सिस्टीम एका महाकाशामध्ये आहे असं ज्ञानोबा महाराज म्हणतात. आता सायन्स काय सांगतं, ॲस्ट्रॉनॉमी काय सांगते, ॲस्ट्रॉनॉमिकल सायन्स काय सांगतं की आपली सोलर सिस्टीम ही या ब्रह्मांडामधल्या एका आकाशगंगेचा भाग आहे. म्हणजे आपली सोलर सिस्टीम, पृथ्वी म्हटलं तर आपण सूर्यमालेतला भाग आहे. पृथ्वी म्हटलं तर सूर्यमालेतला एक भाग आहोत, आणि सूर्यमाला म्हटली तर ही एका आकाशगंगाचा भाग आहे. आणि ही आकाशगंगा जर म्हटली तर ही या युनिवर्सचा, ब्रह्मांडाचा एक भाग आहे. आणि तुम्हाला नवल वाटेल, आपली सूर्यमाला, आपली सोलर सिस्टीम ज्या आकाशगंगेमध्ये आहे त्या आकाशगंगेला आपण मिल्की वे म्हणतो, मिल्की वे. आणि ही मिल्की वे जी आहे ही संपूर्ण ब्रह्मांडाच्या एका कोपऱ्यात आहे. पहा बरं का, ज्ञानोबा राय महाराज काय म्हणतात की विश्वही वेगळं, एखाद्या लहान मुलाच्या ताटलीप्रमाणे या महादाकाशामध्ये तुमची सूर्यमाला एका बाजूला आहे. आणि खगोलशास्त्र काय सांगतं, सायन्स काय सांगतं की तुमची पृथ्वी आणि तुमची सोलर सिस्टीम ही मिल्की वेच्या एका बाजूला अगदी तांदळाच्या दाण्या एवढी. आणि ज्या आकाशगंगेमध्ये आपण एका दाण्या एवढे, तांदळाच्या दाण्या एवढे दिसतो, ही आकाशगंगा या ब्रह्मांडाच्या एका कोपऱ्यामध्ये एका चेंडू एवढी. किती साम्य आहे बघा, नवल आहे ना. की विश्वही वेगळं, वाडे जे सूर्यमंडळ. आता ज्ञानोबा महाराज म्हणतात की या दिसणाऱ्या, या दिसू शकणाऱ्या तेजामुळे, म्हणजे प्रकाशमान विश्वाला, ब्रह्मांडाला, आता या सुद्धा गंमत आहे बरं का, आपल्या युनिवर्सला म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचे खगोलशास्त्रानुसार, ॲस्ट्रॉनॉमिकल सायन्सनुसार, क्वांटमनुसार 2 प्रकार होतात. हबल दुर्बीण प्रकाशाच्या माध्यमातून जे काही पाहू शकतं त्याला आपण दृश्य जगत म्हणतो, ॲक्सेसेबल युनिवर्स म्हणतो. आणि जिथे हा प्रकाश संपुष्टात येतो आणि सर्वत्र अंधार दिसतो आणि हबल पोचू शकत नाही, त्याला आपण अदृश्य जगत म्हणतो. ते दिसत जरी नसलं तरी ते स्थित आहे. आणि नवलाचं आहे, ज्ञानोबा राय महाराज सुद्धा तेच सांगतात की या महाकाशाच्या पोकळीमध्ये जोपर्यंत तेज दिसते तोपर्यंत अस्तित्व आहे, आणि जिथे हे तेज दिसत नाही अंधकारामुळे तिथे पण ते भासतं बरं का, ते एक्झिस्ट आहे. 750 वर्षांपहिलेच्या ओव्यात बरं का. आणि खगोलशास्त्र, हबल दुर्बिणीची स्थापना आत्ता जवळपास 23 वर्षांअगोदर झाली, आणि त्यानंतर आम्हाला हे मिल्की वे, ॲक्सेसेबल युनिवर्स, अनॲक्सेसेबल युनिवर्स कळायला लागलं. 750 वर्षांपहिले ज्ञानोबांची दृष्टी ही किती सबल होती का आजच्या हबलला अजूनही ती कळत. आणि हबलला कळून सुद्धा, ज्ञानोबांच्या सबल दृष्टीने सुद्धा सांगितल्यानंतर जर आम्ही ते कळून घेऊ शकत नाही तर आमच्यासारखे दुर्बल पण आम्हीच. असो, तर ब्लॅक होल हा जो कन्सेप्ट आहे, कृष्णविवर म्हणतात त्याला, ते अस्तित्वात असेल नसेल हा परत खगोलशास्त्राचा, क्वांटमचा भाग आहे. बरोबर. सध्या विषय वैष्णवांचा जिव्हाळा या माध्यमातून जो चालू आहे तो परिपूर्णतेला नेणं हा संप्रदायाच्या, साधू संतांच्या ठरवून दिलेल्या परंपराधिष्ठित संविधानानुसार पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी इतर कुठलाही विषय सध्या बोलणार नाही. माझ्याकडे अनेकोत्तम विषय आहेत आणि अनेकोत्तम विषयावर मी बोलू शकतो, परंतु सगळे विषय एकाच वेळेस बोलले पाहिजे असं पण आवश्यक नाही. आज आपण सेवेला अमृतानुभवाची 4थ्या प्रकरणातली 12वी ओवी घेतली आणि ती आपण पूर्णतेला नेऊया. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. बरोबर की नाही. तर ज्ञानोबा राय महाराज म्हणतात की या सूर्यमंडळामध्ये आपली जरी उपस्थित असली तरी हे सूर्यमंडळ या महाकाशामध्ये, बरोबर का,
या महादाकाशामध्ये लहान मुलाच्या ताटलीप्रमाणे एका कोपऱ्यात आहे. तेज जोपर्यंत दिसतं या पोकळीमध्ये तोपर्यंत ते दृश्यमान आहे, आणि जिथे हे तेज भासत नाही तिथे अंधकार भासतो. आता हा अंधकार म्हणजे काय, तर आजचं प्रॅक्टिकल फिजिक्स, थेअरी ऑफ एव्हरीथिंग, याच अंधाराला 78% स्पेस, ब्रह्मांड 78% हे ब्लॅक एनर्जीने भरलेलं आहे. अंधाराने भरलेलं आहे, आणि त्या अंधाराला आत्ताचं सायन्स ब्लॅक एनर्जी संबोधतं. तिथे अंधार जरी असला तरी तिथे कुठेतरी एनर्जी आहे, शक्ती आहे, आणि तिथेच कुठेतरी हा ब्लॅक होल आहे. बरोबर. आता या ब्लॅक होल सोबत ज्ञानोबाराय महाराज तदाकारतेची जोड लावतात. आपला हा संदर्भ आहे बरं का. ज्ञानोबांना जे सांगायचं आहे ते या खगोलाच्या, या विज्ञानाच्या सुद्धा पलीकडे. ज्ञानोबांना जे सांगायचं आहे ते या खगोलाच्या, या आजच्या सायन्सच्या, सायंटिस्टच्या सुद्धा पलीकडे. यांना कदाचित अजून काही 100 वर्ष लागतील तिथपर्यंत पोचायला. आपण आता फक्त याद्वारे ज्ञानोबांच्या प्रगल्भ बुद्धींचा, ज्ञानोबाच्या प्रगल्भ अनुभवाचा एक छोटासा कण अनुभवायचा प्रयत्न करूया. बरोबर की नाही. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात, कल्पना करा, हे छोटंसं सूर्यमंडळ जर या महाकाशा एवढं झालं, हे छोटंसं सोलर सिस्टीम जर या युनिवर्स एवढी झाली, तर हा तेज जो दृश्य भासतो आणि तो अंधकार जो अदृश्य भासतो, हे सर्व एकच होईल नाही का. आणि तिथे विश्वात्मक भावना निर्माण होईल, तिथे अज्ञानाचा संपूर्ण निरसन होईल आणि ज्ञान प्रगट होईल. गंमत पहा. ब्लॅक होलची थेअरी जर आपण अभ्यासाल तर असं म्हटलं जातं की हे जे मल्टिपल डायमेन्शन्स आहेत ना, आयाम, आत्ता कुठे सायन्स त्याला मान्य करायला लागलं बरं का, या आयामांना. आणि हे आयाम आमच्या वेदांपासून, उपनिषदांपासून, ज्ञानेश्वरीपासून, अमृतानुभवापासून चांगदेव 65 पर्यंत अगदी सुंदरपणे आम्हाला पहिलेपासूनच समृद्ध करून चुकलेले. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात की हे छोटंसं सूर्यमंडळ जर, कल्पना करा, हे छोटंसं सूर्यमंडळ जर या महादाकाशा एवढं झालं, तर दृश्य असलेलं प्रकाशमय असलेलं तेज आणि जिथे अंधार म्हणजे तेज नाही, ते सुद्धा सर्व एकच होईल ना. बरोबर. आणि तुम्हाला गंमत वाटेल, ब्लॅक होल हा संपूर्ण अंधारमय म्हणजे ब्लॅक एनर्जीनी संपुष्टात असलेला एक अत्यंत प्रगल्भ अशा ऊर्जेचा संचय. बरोबर. आणि या ब्लॅक होल थेअरीमध्ये काय सांगितलं जातं की या ब्लॅक होलमध्ये प्रवेश केल्यानंतर सिमिलर युनिवर्स म्हणजे समांतर ब्रह्मांडाचं कदाचित आपल्याला आकलन होईल. आणि या ब्लॅक होलमध्ये प्रवेश केल्यानंतर कदाचित आपल्याला हे कळू शकतं की आपल्या सोलर सिस्टीमसारखे, आपल्या आकाशगंगेसारखे, आपल्या ब्रह्मांडासारखे सुद्धा अनेकोत्तम युनिवर्स, अनेकोत्तम सोलर सिस्टीम आणि अनेकोत्तम आकाशगंगा त्या पलीकडे सुद्धा आहे. आणि ज्ञानोबाराय महाराज काय म्हणतात, कल्पना करा की आपलं हे सूर्यमंडळ जर या महाकाशा एवढं झालं, तर तिथे दृश्य आणि अदृश्य या दोनही जगांचा ऱ्हास होऊन तिथे जगदाकाराचा ज्ञानाचा अनुभव होईल. सर्वत्र आपण असल्याचा परिपूर्ण अनुभव येईल. आणि खरंच थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय सांगते माहीत आहे का, की या ब्लॅक होलचं संशोधन का बरं होतंय माहीत. गॉड पार्टिकल आम्ही का बरं शोधतोय, कारण सायन्सला सो कॉल्ड विज्ञानाला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध लावायचा आहे. त्यामुळे ते त्या प्रकारचे प्रयोग करतात. आणि ज्ञानोबांना स्वतःच्या या ब्रह्मांडाच्या, या विश्वात्मकतेच्या उत्पत्तीचा शोध लावायचा होता. म्हणून ज्ञानोबा अनुभवाने समृद्ध झाले. ज्ञानोबांनी सुद्धा प्रयोग केलेत. ते प्रयोग तुमच्या आणि आमच्यासाठी सुद्धा उपलब्ध ठेवले. अमृतानुभवामध्ये आहेत,
ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये, 12व्या अध्यायामध्ये, 13व्या अध्यायामध्ये आहेत. ज्ञानोबांनी सुद्धा प्रयोग केलेत बरं का. अनुभव समृद्ध झाले आणि स्वतःचा सिद्धांत आपल्यासमोर मांडला. आजच्या विज्ञानाला, सायन्सला आता कुठे त्या मार्गावर जाण्याची बुद्धी सुचलेली आहे. आणि जसं जसं ते शोध करत जात आहेत तसं तसं आम्हाला सुद्धा माहीत पडतंय की आमची ज्ञानेश्वरी, आमच्या साधू संतांनी लिहिलेले हे सगळे रचना ह्या किती समृद्ध होत्या. ज्ञानोबराय महाराज पहिल्या ओवीमध्ये लिहितात ज्ञानेश्वरीच्या, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्य तो ऑटोनॉमस आहे. तो स्वतःला निर्माण करतो, तो स्वतःला जाणतो. आणि क्वांटम थेअरी सुद्धा हेच म्हणते की ती एनर्जी जी आहे ती स्वतःला मोटिवेट करते, स्वतःला घडवते, स्वतःला निर्मित करते आणि रूपांतरित करते. आपल्याला सायन्सचा एक सुंदर नियम माहीत असेल, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉयड, इट कॅन ओनली बी ट्रान्समिटेड. ज्ञानोबारायांनी स्वसंवेद्य म्हटल्यानंतर त्याची निर्मिती पण तुम्ही करू शकत नाही आणि त्याची समाप्ती पण तुम्ही करू शकत नाही, कारण की ते स्वसंवेद्य आहे आणि इट एक्झिस्ट एव्हरीवेअर. आत्मरूप म्हटल्यानंतर तीच एनर्जी जी या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये राज्य करते, या संपूर्ण ब्रह्मांडाची रचना करते, स्वतःला रूपांतरित करते, तीच तुमच्या आणि माझ्यात आहे. इट कॅन ओनली बी ट्रान्समिटेड. आणि म्हणून भगवद्गीता असो, कठोपनिषद असो, मांडुक्य असो, मंडूक असो, उत्तरेय असो, तैत्तरेय असो, अगदी आताच्या मत्स्यपुराणापासून तर विष्णू पुराणापर्यंत असो, आम्ही प्रत्येक वेळेस हेच सांगत गेलो की आत्मा ही संज्ञा घेतली असताना आम्ही या आत्मेला ऊर्जेचं स्वरूप दिलं, आम्ही या आत्म्याला एनर्जी म्हटलं. यालाच आत्ताचं सायन्स कॉन्शियसनेस म्हणतं, आम्ही याला चेतना स्वरूप म्हटलं. आम्ही सांगितलं नैनम छिद्यन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका, या आत्म्याला कोणी मारूच शकत नाही. मग आताचं सायन्स हेच तर सांगतंय की एनर्जीला कोणी जन्मालाही घालू शकत नाही. यू कॅन नॉट क्रिएट एनर्जी. आणि एनर्जीला कोणी संपू पण शकत नाही, तिला तुम्ही संपू पण शकत नाही. तिचं फक्त ट्रान्समिशन होतं, ती स्वतःचं रूप बदलते, इथून तिथे जाते. बरोबर? तेच तर आहे. ही आत्मा कधी जन्माला पण येत नाही आणि कधी नष्ट पण होत नाही. ती फक्त स्वतःचं रूप बदलते, या शरीरातून त्या शरीरामध्ये, या जीवामधून त्या जीवामध्ये, या योनीमधून त्या योनीमध्ये. साइंस अभी बच्चा है, सीखेगा, पढ़ेगा, होशियार होगा. और हम अगर ये पढ़ेंगे तो पहले से ही होशियार होने का अभिमान लगाएंगे. आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. त्यामुळे ज्ञानोबराय महाराजांच्या समृद्ध अशा अमृतानुभवातली ही 12वी ओव किती महान असेल बघा. ज्ञानोबराय महाराज आम्हाला त्यावेळेस सांगतात की ही जी सूर्यमंडळ आहे ना, तुमची सोलर सिस्टीम, ही या महाकाशामध्ये लहान मुलाच्या ताटलीप्रमाणे एका कोपऱ्यात, एका बाजूला अधिष्ठित आहे. आणि दृश्य जिथपर्यंत प्रकाश पोचतो आणि जिथपर्यंत प्रकाश पोचत नाही तिथे पण याचा विस्तार आहे. आणि कल्पना करा, तुमचं हे जे छोटंसं सूर्यमंडळ आहे, जे या महाकाशामध्ये लहान मुलाच्या छोट्या ताटलीप्रमाणे एका बाजूला आहे, हेच विस्तार होऊन, मोठं होऊन महादाकाशा एवढं जर झालं तर तुम्हाला प्रकाशाच्यामुळे दिसतच आहे, पण जे दिसत नाही, अंधारमय आहे, ते सुद्धा दिसायला लागेल. कारण तुम्ही छोटे असलेले, एका कोपऱ्यात असलेले त्या महादाकाशा एवढेच व्हाल. आणि महादाकाशा एवढे व्हाल म्हणजे काय? आपण विश्वरूप झालो तर या संपूर्ण विश्वाचा पसारा आपणच बनतो. मग आपलं काय आणि परक काय? मग तिथे अज्ञानाचा समूळ नाश होतो आणि राहतं ते काय? ज्ञान. सरते शेवटी आपला निरोप घेताना एक सुंदर प्रमेय आपल्या सेवेशी ठेवतो, आपल्या चरणाशी ठेवतो. आपल्याला भीती का बरं वाटते हो? चिंतन करा बरं का. आपल्याला त्याच गोष्टींची भीती वाटते ज्या बाबतीत आपलं अज्ञान आहे. आपल्या घरांमध्ये इलेक्ट्रिक फिटिंगवाला व्यक्ती येतो,
आणि तो त्या वायर अगदी सराव असल्यासारखा पटापट पिंचेसनी ओपन करतो, तो त्याचे जॉईंट लावतो. पण तेच जर आपण करायला गेलो तर आपल्याला घाबरल्यासारखं होतं, भीती वाटते. त्याचं कारण त्याला अनुभव आहे, त्याचा सराव आहे, त्याचा अभ्यास आहे. म्हणून त्याचं ज्ञान त्याला त्या भीतीपासून दूर करतं. आता आपल्याला सापाची भीती वाटते, पण हा साप दिसल्यानंतर जेव्हा आम्ही एखाद्या सर्पमित्राला, अनुभवी व्यक्तीला बोलवतो, तेव्हा तो त्याच सापाशी अगदी सहजपणे मैत्री करतो आणि त्याला सुरक्षितपणे आपल्यासोबत नेतो. त्याच सापाला आपण घाबरत होतो. त्याचं कारण काय? आपल्याला सापाच्या बाबतीत अज्ञान होतं आणि म्हणून आपल्याजवळ भीती होती. पण सर्पमित्राला जेव्हा आपण बोलवलं त्यावेळेस त्या सर्पाच्या बाबतीत त्याला ज्ञान होतं आणि म्हणून त्या सर्पाच्या संदर्भात, त्या सर्पाच्या बाबत असलेली भीती त्याच्याजवळ नव्हती. आपल्याला आयुष्यामध्ये जेव्हा कधी भीती वाटते, ज्या ज्या घटनांच्या बाबतीत, आपण स्वतःला समजवावं की अजूनही आपल्याला अनुभव यायचा आहे, अजूनही आपल्यात अज्ञान आहे. आणि म्हणून काय करावं? पै अभ्यासाची निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की. अभ्यास करावा, अनुभवाने समृद्ध व्हावं, तेव्हा भीती नाश पावते. भीती, डर ही फक्त अज्ञानाचं कारण आहे. अज्ञान असलं तरच आपल्याला भीती वाटते. ज्या मृत्यूचा भय आपल्याला असतं त्या मृत्यूला संत आनंद म्हणतात, कारण त्यांनी या जीवनाचा, जगण्याचा परिपूर्ण अभ्यास आणि अनुभव घेतला असतो. त्यामुळे त्यांना मृत्यूचा भय वाटत नाही. आपल्यामध्ये असलेल्या अज्ञानाला आणि भीतीला दूर करून जीवन आनंदमय करण्यासाठीच हा सर्व साहित्याचा पसार आहे. हे अमृतानुभव ज्ञानोबांनी स्वतःच्या अमृत स्पर्शाने परिपूर्ण केलेले अमृतमय आपण ग्रहण केले पाहिजे. आणि गंमत अशी आहे की हे अमृत जर आमच्याजवळ असेल तर आम्ही मृत होऊ का हो? हे जर अमृत आमच्याजवळ असेल तर आम्ही मृत होऊ का? नव्हे, आम्ही समृद्ध होऊ. बरोबर आहे की नाही? म्हणून आजच्या सेवेला घेतलेली अमृतानुभव प्रकरण 4 मधली ही 12वी ओव मी पुनश्च आपल्यासमोर सादर करतो की ही विश्वा वेगळं वाढे जय सूर्यमंडळ ते तेजमित निखळ तेची होय. पुनश्च एकदा एवढा मोठा प्रमेय आणि एवढा मोठा अनुभव ज्ञानोबांच्या पाठीशी आहे. आपल्याला फार आटापिटा करावा लागतोय तेव्हा कुठे आजचे सायंटिस्ट, आजचे वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञ आत्ता याला सुरुवात करतात आहे. ज्ञानोबांनी आम्हाला पहिलेपासून सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्ही सीमित असलेल्या सूर्यमालेच्या सीमित विचारामधून विश्वात्मक असलेल्या वैष्णव परंपरेने परिपूर्ण असलेल्या महादाकाशामध्ये विश्वात्मक धारणेमध्ये प्रवेश करावा. मग अंधार काय आणि उजेड काय सगळं आपण स्वतःच अनुभवायला लागू, कारण आपणच विश्व होऊन जाऊ. आणि तेव्हा आपल्याला कळेल की ज्ञानोबाराय महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या उत्तरार्धामध्ये विश्वात्मक देवाची कल्पना करून विश्वात्मक प्रार्थना का बरं केलेली. 12वी ओवी सांगत असताना ही नुसती रचना नाही ज्ञानेश्वर महाराजांची. याच्यात मात्र ब्लॅक होलचा सिद्धांत नाही, यामध्ये फक्त थेअरी ऑफ एव्हरीथिंग नाही, यामध्ये क्वांटम फिजिक्स नाही, यामध्ये प्रॅक्टिकल फिजिक्स नाही, तर याही पेक्षा पलीकडे समृद्ध अपरंपार अशा ज्ञानोबांचा अमृतानुभव आहे. आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला खूप अगोदर समजून सांगणारे, अनुभवाने समृद्ध असणारे असे मायबाप आम्हाला लाभले. वैष्णवांच्या जिव्हाळ्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी मी इथे संवाद केला. गुरुपुष्यामृताच्या योगावर आज प्रत्यक्ष गंगाजी महाराज, गंगा नदी या पृथ्वीवर अवतरली आणि त्याच निमित्ताने ही अमृत ज्ञानमय ज्ञानदेवांची गंगा आपल्याला सुद्धा अवतरित झाली. या गंगेमध्ये आम्ही स्नान करावं आणि विचारांच्या पापानी
गढूळ झालेलं आमचं चित्त आम्ही शुद्ध करून घ्यावं, हीच आपणा सर्वांच्या समोर प्रार्थना. पुनश्च एकदा वैष्णवाच्या जिव्हाळा या पेजच्या माध्यमातून सकल वैष्णवांना जिव्हाळ्यासहित प्रणाम करतो आणि वैष्णवाच्या जिव्हाळा या टीमला धन्यवाद देतो. तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान यांची जोड ही कधी पण पूर्णतेलाच नेते आणि ज्यावेळेस यात खरंच जिव्हाळा असेल तेव्हा ती मात्र पूर्णत्वाला नाही तर परिपूर्णत्वाला नेते, हे मी इथे सांगू इच्छितो. पुनश्च एकदा वैष्णवांच्या जिव्हाळा माध्यमातून आपणा सर्वांना प्रणाम करतो. गुरुपुष्यामृताच्या सर्वांना शुभेच्छा देतो. गंगावतरणा दिनाच्या सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. वैष्णवांच्या जिव्हाळा या टीमला सुद्धा अनेकोत्तम धन्यवाद देतो. आपल्यामुळे मी समृद्ध आहे की मला माझ्या परिवाराशी, मला माझ्या संप्रदायाशी आणि मला माझ्या वैष्णवांशी बोलण्याची संधी मिळाली. महाराज ज्ञानेश्वर आदेश.